काय म्हणतात मित्रांनो, वेलकम टू मालवणी स्वॅग. घरांची रचना वगैरे आहेत ना घरांची, आपल्या केल्यात कोकणावरती चिरे बिरे दिसतात बघा, कौलारू घरा आणि हे माड पोपळी. श्री स्वामी समर्थ मित्रांनो, आज दौरा केरळ आणि रॅपिडो केलंय. निघालाय आता एअरपोर्टला, टर्मिनस 2. तर हे जवळजवळ 10 एक दिवसाचा काम हा. तसं विशाल तर 6 दिवसाचाच हा, पण बघूया आता किती दिवस लागतात, काय अंदाज नाही, म्हणजे सांगू नाही शकत की होईल, कारण अंदाजे 10 दिवस तरी जातील इकडे तिकडे. पटापट कामा काय तेवढी होऊची नाही ती. व्हिडिओ पूर्ण बघा, आवडलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. एअरपोर्ट रात्रीचा ना भारी दिसतं, लाईट असते ते वरती, जे दिसतात ना ते वरती लाईट आहे आणि भारी दिसतं, एक वेगळी लाईट असते. नजारा बाहेरची बघा एअरपोर्टच्या, वरती लाईट असते पण ते बघू रात्रीचीच मिळते. आता काय तुमचा दिसला, पाण्याची बॉटल घेतलेली नाही, ते दादाकडे जरा पाण्याची बॉटल घेते, कारण बाहेर आतमध्ये आहे ना अजून लय महाग असतं, एवढी महाग असतं की काय विचारू नको. चला बॅक कॅमेरा चालू करून तुमचा दाखवते. ही बॉटल बघा, छोटी घेतली मी, ही 70 रुपया. किती? 70. आपण बघा 70 रुपयाचा पाणी एअरपोर्टच्या बाहेर आहे, आणि आतमध्ये ह्यात हीच बॉटल आहे ना, ही जवळजवळ 100 रुपये, 100, 110, 120 रुपये काहीतरी आहे. ही नसतं, वेगळी असतं. बघला शर्ट मी पिवळा वगैरे खूप असतात. आपलं जाते आता बराच वेळ झालो आई येऊ ना, मका जाऊन आता ह्या करूचा लागतं ना. पहिली आता गेटवर चेकिंग, एअरपोर्टच्या आतमध्ये तरी लाव, चेकिंग करून दिले आतमध्ये. होय, बोर्डिंग पासच्या लाईन मध्ये राहावं लागतं. बोर्डिंग पास इंटरनॅशनल डोमेस्टिक या बघूचं लागतं. मी इथं पण नका बॅग देऊची आहे, त्याच्यामुळे डायरेक्ट आपण मशीनवर पण काढू शकतो. ह्या इकडे दिसता ना, हा इंटरनॅशनल आणि इकडे डोमेस्टिक. हा ह्या डोमेस्टिक बघते मी. तुम्ही जाऊन आता लहान गर्दी करायची बघा, म्हणून मुंबई एअरपोर्ट पैसे यायचं ना तर लवकर यायचं लागतं, गर्दी भरपूर असते. बघूया ती वेळ जातात. बोर्डिंग पास मिळालं बघा, बोर्डिंग पास मिळाला. आतमध्ये येईल बघा, काय असा ह्या तिकडे
बॅगे प्रत्येक बॅगे घे. निश्चित तिकीट बिकीट असं तर पण इंटरनॅशनल मध्ये पण इंटरनॅशनल मध्ये जाता मोठं आपण शूज बीज सगळा सॉक्स पण नाही ठेवले. कारण तो त्याच्या संदर्भात विषय आहे म्हणजे ड्रग्स बिग्स निघाले. भरपूर वेळा चेकिंग होता तिकडे. काय आता परत का लावून वगैरे करू लागला. या डोमेस्टिकला इकडे चाललंय मी. खाली एअरपोर्ट मेन एअरपोर्ट लॉन्च मुंबई छान मुंबई. इकडे सगळा हा मोठा हायफाय मार्केट आहे. आपल्या लोकांना परवडणारा मार्केट नाही. 4653 पुढे मगाशी सांगल्याने 47 आता 49 सांगतो. जवळजवळच असतील 48 जवळ आहे. पुढे म्हणता 48 पुढे सगळ्याची गरज नाही तुला डायरेक्ट घेऊन जातो बघा पुढे. जसं ते जिना असतात ना एक्सलेटर तसं एक्सलेटर आहे तर डायरेक्ट घेऊन जातो ऑनलाईन. त्या इकडून तिकडे जाऊसाठी इकडे आता कोणाकडे येऊ शकतो. 49 पुढे 11 वाजता मी एअरपोर्टला टच झाले. 5-10 मिनिटं होती. आता 12:04 झाले. दिल्लीत जाणार आहे. लागेल दिल्लीत जाणार आहे आणि इंडिगोचा काय माहिती दिसता की नाही बघा. दोन 46 झाले लँड झालं. बस आता बस मधून एअरपोर्ट लांब लँडिंग लय लांब झालं. एअरपोर्ट इला बॅगे काही गर्दी आहे. एअरपोर्टला इथलं उतरले बसते बॅगे अजून इथे नाही.
गर्दी आहेत मग दाखवते बघा. ठरवले आहेत ते बघा, स्वतःचेच बॅग आहेत. एका अजून ते उतरूक कधी जाऊ ना. मला वाटतं येऊन मला वाटतं हार्डली 5 मिनिटं थांबली आहेत. एवढ्या सगळ्यांचे बॅग आहे. असे ठेवले सोमवार ना दाखवते बघा. बघा जागेवरच्या गर्दी बघा. एअरपोर्ट बघा, छोटा आहे, मोठा नाही. मुंबईच्या म्हणून काहीतरी छोटा. एअरपोर्टवरून निघाले. घरांची रचना वगैरे आहेत ना घरांची, आपल्या केल्यात कोकणासारखे चिरे बिरे दिसतात बघा. कौलारू घरा आणि हे बाकी सगळं परिसर आपल्या हवामान विमान सगळा सेम आपल्यासारख्या कोकणासारख्या. तर जाऊचा KSRCT असं काहीतरी बस स्टॉप आहे आणि इकडचं लोकल कंपनीचंच माणूस आहे. मग आता मका भेटतात थंयसून मग कन्नूर म्हणून एक डिस्ट्रिक्ट माहिती नाही, पण थंयसून तो म्हणायला लागलो की 2 ते 3 तासाचा रनिंग थंयसून परत. तर आता तिकडे जाणार. थंयसून मग काहीतरी बस बीस काहीतरी असत, माहिती नाही. आता तिने काय प्लॅन केला ना कसं काय जाऊचा बघूया. आता तो भेटलो की समजत. सगळे भाषांचे भरपूर प्रॉब्लेम आहेत. म्हणजे सहसा लोक बोलक मागत नाही आपली भाषा सोडून, त्याच्यामुळे इकडे प्रॉब्लेम आहेत. लोकांना इकडचं आमचं वर्क म्हणजे काम करणारा हा कंपनी ते का माझ्याबरोबर राहा सांगितलेलं. काम पूर्ण होईपर्यंत काही लँग्वेजचं इश्यू येऊ शकता. बघूया काय माणूस हा माहिती नाही कसं हा काय. तर मग प्लॅन मध्ये चेंज हा. गावचा होता ना इकडे कन्नूरला, आता जो समोरून येणार होतो बरोबर तो म्हणता की आपण उद्या सकाळी जाऊया. त्याका पोचाक वेळ हा. तर माका बोललो पण आज हयत राहूया आणि आयुष्यानच 1-2 ठिकाणाची जाऊन येऊन करू शकता. त्याच्यामुळे आम्ही हेच थांबणार आहोत. तर मी हॉटेल बुक करू सांगितले. हॉटेल बुक झाला, जाते हॉटेलकडे. तुमच्याकडे 5 मिनिटं वॉकिंग आहे. मगाशी जर बोललो असतो ना तर मी ते का डायरेक्ट तिथं मलबार म्हणजे हॉटेल थंयच गाडी थांबून पण जास्त लांब नाही हा, जवळच हा. बघूया किती वेळ लागत माहिती नाही. 5 मिनिटं दाखवतात. गुगल मॅपचं कधी कधी भरवतो नसतं. 5 मिनिटं दाखवून तुमका खय खय फिरवी सांगू नाही शकत. बॅगे असे झाले म्हणून पडलो नाही ते एवढं वजन घेऊन चलाच ना एवढं लांब. लय भारी आहे. काही खाल्ला नाही आम्ही, ते फक्त ह्या खाल्लंय फ्यूज खाल्लंय. त्याच्यावर हय आणि इकडे चालता बोललो तो सिटी बऱ्यापैकी हा चांगला. नाका वाटलेला की हय उबर वगैरे मिळायची नाही, पण बऱ्यापैकी आणि गरम होता आहे भरपूर. आणि मी घेऊन येईल जॅकेट आहे. ॲक्च्युली हैसून मानतो दुसरीकडे जाऊचं प्लॅन आहे परत. कदाचित पंजाब असात किंवा कदाचित
आसाम पण असू शकतं. त्याच्यामुळं कपडे इकडे त्या हिशोबाने घेऊन येते. बघूया आता कसा होता. प्लेनमध्ये ना काय जास्त दाखवूक नाही मिळेल, कारण माझं ना विंडो सीटला ही नव्हती आणि त्याच्यामुळं काय जास्त काय दाखवूक मिळालं नाही. बघते, बघा तुम्ही थोडा थोडा काहीतरी असं लांबून घेतलंय मी. त्याच्यामुळं जास्त शूटिंगचं पण बिंदास या करू या वाटतं, भीती वाटतं. रूम मध्ये पोहोचले. हो बघा, यो रूम हा. पाणी ठेवला. दी ग्रँड हॉटेल, दी ग्रँड चांगला. त्याची बॉटल होती, ग्लास होती. टीव्ही बघूची बॅक साईड असते बहुतेक. नाही हा तिकडे त्याला बाहेर जाणं तशी रूम अशा पद्धतीत येऊन पोचले मी केरळ. केरळला पहिल्यांदाच गेलो मी, म्हणजे माझी इच्छा होती केरळला यायची, ती झाली बाबा पूर्ण. जमले. आता जरा फ्रेश होणार, आंघोळ बिंघोळ पण करणार. मला तो मका बोललो मका 5 वाजते म्हणून येऊ. तो पण तिरुवनंतपुरम हा ना, तिकडे पण आमची एक साईट व्हिजिट हा. तर तिकडे तो तिकडून काहीतरी लांब अजून होता, तो पण निघालो कधी काय माहिती नाही. आता हिच्यावर सांगत काय निघालो. तिथं पण असं की तुम्हाला माका हिंदी बोला की, बघूया काय तर कसा होता काय होता माका नाही माहिती. पद्धतीत हॉटेल फ्रेश होऊया.